अंगुराचा मिला मी बाबडास साग तरी पैज एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। प्रिव्ह्यू मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की व्हिडिओ कसा झाला आहे। अगदी सेम अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हालाही एडिट करायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते भावांनो। तुम्ही बोलता मग आम्ही काय करावं? थोडी तरी इज्जत ठेवा आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपला टाइम न वाया घालवता चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तुम्हाला इथे प्लसवर क्लिक करायचं आहे। प्लसवर क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जाऊन तुमचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथे असा ह्या लेअरवर घेऊन यायचा आहे। घेऊन आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे 13 सेकंडपर्यंत तुम्हाला हा फोटो इथे तुम्ही वाढवून घ्यायचा आहे आणि इथे 3 डॉटला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला फोटो जो आहे तो फुल असा दिसून जाईल। नंतर तुम्हाला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे हे 4 ग्रुप दिसत आहेत ते तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचे आहेत। कॉपी करण्यासाठी सिंपल याला असं प्रेस करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे कॉपी ऑप्शनला क्लिक करून कॉपी करून घ्यायचे आहेत। कॉपी केल्यानंतर आपल्या परत बीटमार्कमध्ये यायचं आहे। बीटमार्कमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सिंपली इथे क्लिक करून आहे तसे हे असे पेस्ट करून घ्यायचे आहेत। नंतर तुम्हाला जे इथपर्यंत आलेले आहेत तू बाबडासा साग इथपर्यंत आलेले जे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो टाकायचे आहेत। त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे आणि प्लसवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे फोटो दिसून जातील। तुम्हाला जे फोटो पाहिजेत ते तुम्ही इथून अशा प्रकारे जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंतच वाढवून घ्यायचे आहेत। तर मी वाढवून घेत आहे। अशा प्रकारे तुम्हीही वाढवून घ्यायचे आहेत। सिंपली अशा प्रकारे तुम्ही इथे वाढवून घेऊ शकता आणि आता लास्टचा फोटो राहिलेला आहे तेही देखील मी इथून वाढवून घेत आहे। अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे आपले फोटोचे आहेत ते अर्धे दिसत आहेत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिंपली फोटोला क्लिक करून इथे 3 डॉटला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। नंतर सगळे जे 3 फोटो आहेत त्यांना पण तसंच करून घ्यायचं आहे। फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचे आहेत। आपल्या फोटोनुसार तुम्ही हे करू शकता। फिल कॉम्पोजिशन एरिया झाल्यानंतर सिंपली आता तुम्हाला आपल्या परत शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर पाहू शकता तुम्हाला हे 4 ग्रुप आपण तर पहिलेही कॉपी करून घेतले आहेत। त्याच्यानंतर हे लिरिक्स बाय सिद्धार्थ हे तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। त्यासाठी असं प्रेस करायचं आहे आणि इथे जाऊन कॉपी लेअरला क्लिक करायचं आहे। कॉपी लेअरला क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपण परत बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर इथून जे आहे 13 सेकंडच्या नंतर इथे बीट दिलेला आहे ते तिथून तुम्हाला एक जी आपण आता लेअर पेस्ट केली जी कॉपी केली ती इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे पाहू शकता आपल्या लिरिक्ससोबत असे गाणे प्रकारे तुम्हाला दिसून जातील। नंतर तुम्हाला इथे प्लसला क्लिक करायचं आहे। प्लसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे इंक इफेक्ट एक तुम्हाला मी ऑल मटेरियलमध्ये दिलेली आहे। तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून सिंपली ही डाउनलोड करू शकता। नंतर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवर गेल्यानंतर अशा प्रकारे 90 डिग्री करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 90 डिग्री करायचं आहे। नंतर तुम्हाला हे पण इंक इफेक्ट आहे ती तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर सगळीकडे अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे। म्हणजे जे तुम्हाला पुढं आपण फोटो टाकलेले आहेत तिथपर्यंत असे पेस्ट करून घ्यायचे आहेत। असे पेस्ट केल्यानंतर पाहू शकता सिंपली तुम्हाला त्या इंक इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि इथे 3 डॉटला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। सर्वांनाही असंच करून घ्यायचं आहे फिल कॉम्पोजिशन एरिया। नंतर पाहू शकता अशा प्रकारे मी ही फिल कॉम्पोजिशन एरिया केलेला आहे। नंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड कॅपॅसिटीमध्ये जाऊन लाईटन करून घ्यायचं आहे। लाईटन केल्यानंतर सगळ्यांनाही असंच तुम्ही लाईटन करून घ्यायचं आहे।
पाहू शकता अशा प्रकारे आपण लाईटन करीत आहोत, तर तुम्हीही असेच लाईटन करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला जो आहे हा व्हिडिओ झालेला आहे. प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलाच असेल की कसा झालेला आहे. तुम्हाला देखील अशा व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो फोटो हे राहिलं हा जो फोटो आहे, तुम्हाला हा फोटो पूर्ण ब्लॅक करून घेण्यासाठी आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर पाहू शकता हा फोटो तुम्हाला जो दिसत आहे इथे जाऊन इथल्या सगळ्या इफेक्ट्स तुम्ही कॉपी करून घ्यायच्या आहेत. कॉपी केल्यानंतर बीट मार्कमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला त्या फोटोवर जायचं आहे आणि अशा प्रकारे इथे पेस्ट करून द्यायचे आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भावाला सपोर्ट करत राहा. जय महाराष्ट्र.